नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर बघा, भावाच्या मुलाला करदुडा घेतल्यामुळं आईनं मला ही साडी घेतली. बघा, अशी 2 कलरची आहे आणि याचं सुतलंय असं ही आहे, अंगाला चिटकून बसत नाही. मी रील बनवण्यासाठी घातली होती. कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याला ब्लाऊज पीसच आला नाही बहुतेक. बघा, खालचा कलर असा आहे आणि आला नाही म्हणून मी असं हाफ स्लीवलेसचं ब्लाऊज घातलेला आहे. तर मित्रांनो, सकाळ धरून व्हिडिओ काढलाच नाही, आता काढायला लागले. तर आई आमची गेली पाईप जोडायला. मला पण जायचं होतं पण मी नाही गेले. म्हणलं आईला, आई आज नको, मला लई कटाळा आलाय ग. आई माझी लई चांगली, मला नेलं नाही. मग मी बसले बघा निवांत रील बनवल्या रील्स वगैरे. कसं आहे ना मित्रांनो, लोकांना काय माहित नाही बरं का माझ्याबद्दल. माझा एकच व्हिडिओ व्हायरल गेलता, ती बी आमच्या घरात लई भांडणं झाली होती तेवढा. तर त्यानंतर मी व्हिडिओ टाकलाय ना, आमची भांडणं पण झाली नाहीत, सगळं व्यवस्थित सुरळीत चालले. पण घरोघर मातीच्या चुली असतात. पण लोकाला वाटते, लोकांचा बघायचं वाकून. आमच्यात तर तसलंच आहे बघा सगळं. लोकांना एवढं आमचं वाईट झाले, एवढं वाईट वाटतं, एवढं वाईट होतं की लईच. हे बघा, आता ही गोष्ट इथं नाही दाखवायची यूट्यूबवर, कारण सगळे बघतात आणि सगळे आपले दुश्मनच आहेत बघणारे. असं जा, हत्ती चलते हे बाजार, कुत्ते भुकते हजार, म्हणून मी तर चलते. मी तर कोणाचाच विचार करीत नाही. ज्या बाईला नवरा नसते, जिला सोडून दिलंय, जिचा घटस्फोट झालाय किंवा तिचा नवरा मेलाय, आणि जर त्यांच्याकडे प्रॉपर्टी असेल समजा, तर ती कसं तरी जगू शकतात. पण माझ्याकडं प्रॉपर्टी बी नाही, काहीच नाही. ज्या माणसासोबत माझं लग्न झालं त्याच्याकडे सगळंच आहे, प्रॉपर्टी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी बी ती माणूस मला म्हणजे द्यायला नकार देतोय, द्यायचं नाही म्हणतोय. 5-7 वर्ष झालं लेकरं मी सांभाळते, तरी बी त्याला कुठंतरी लाज नाही वाटली की आपण देऊन मोकळं व्हावं. सगळ्यात मजेदार गोष्ट सांगते तुम्हाला. माझं लग्न झालं, मला त्रास देऊन मानसिक शारीरिक छळ करून कुचून सोडून दिलं बरं का. आणि ती कसं सोडलं, कोर्ट मॅटर चालू आहे. त्याला वाटतंय मी घटस्फोट दिल्यास जमाय, ह्यांच्याच्यानं माझं काय वाकडं करणं होत नाही असं त्याला वाटतंय. आता ही व्हिडिओ त्या विषयावर आहे बरं का, समजून घ्या. तर सगळ्यात आधी ही पेरू खायला या. माझ्या आजीनं एवढं मेहनतीनं पेरू लावलाय, किती छान पेरू आलाय बघा. लय पेरू आवडते मला आणि ही लय गोड पण आहे. या पेरू खायला. मऊ पण आहे आणि गोड पण आहे. तर मित्रांनो, त्या माणसाने त्या बाईला 2 लाख रुपये दिले किंवा आणखीन काय दिला असेल माहित नाही, पण मला ते तेवढंच कळलं, तेवढं सांगते. आणि तिला तिच्यासोबत गपचिप असं मंदिरात लग्न करून माळा घालून आणलं, गाव जेवण दिलं. आम्ही लय तीर मारला लग्न दुसरं करून. बायकोला घटस्फोट न देता, प्रॉपर्टीत हक्क न देता मी लय तीर मारलाय बायको करून, असं त्यांना वाटलं. पण अशी एक वेळ आली, ह्याच्या त्या दुसऱ्या बायकोनं 6 महिने तर राहावं त्याच्यापाशी. ती बाई ह्यांचा हावभाव चलीन तर बघितलं, 6 महिन्याच्या आतच माहेर गाठलं. ह्याचे पैसे बी उचकून पळाली आणि आता शेत मागती. ह्यांची लायकी काय. आणि बायको कशी केली माहिती का, तिचं पहिलं लग्न झालेलं आहे, तिला पहिल्या नवऱ्याचं एक लेकरू आहे. आता मला सांगा, म्हणतात पुष्पाची भाषा चांगली नाही, घाण घाण अश्लील बोलते. पण मी अश्लील बोलत नाही, जी खरं आहे ती बोलते. ही मला म्हणते मी चांगली नाही वागत, मी फालतू आहे, इकडं राहून मोकार वागते, असं त्याला वाटतंय आणि ती म्हणते बरं का. तर मला सांगा, आता त्या बाईनं काय काय कुठाने करून आली. पहिल्या नवऱ्याने वापरलंय तिला, तेव्हा तिला लेकरू झालंय आणि ह्यानं तिच्यासोबत लग्न केलं आणि मोठा सत्यनारायण घातला की आम्ही काय तीर मारलाय हे दाखवून देण्यासाठी. आणि ह्याला वाटतंय मला लग्न केलेलं माहित नाही. ह्यानं जेव्हा लग्न केलं का तेव्हाच माहीत झालं तुम्हाला. येऊन जाऊन कोर्टात द्यायला पुरावा नव्हता माझ्याकडं, तरी मी हार नाही मानली मित्रांनो. मला काय यूट्यूबच्या ह्याच्यातून एवढा बी पैसा येत नाही की माझं सगळं भागन. माझं यूट्यूब चॅनल छोटं आहे अजून, तुम्हाला माहित नाही.
आणि माहिती नसलं तर सांगते. पण मी कष्ट केलं, काबाड केलं, लोकांचा त्रास सहन केला आणि माझे आई वडील देव माणसं मला लय सपोर्ट केला त्यांनी. म्हणून आज माझे लेकरं संस्कारी झाले, वाढले, मोठे झाले, चांगल्या शाळेत शिकतायत आज. आणि प्रॉपर्टीत हक्क नाही भेटला मला. इतकी सध्या जमीन त्याने दिली नाही. कोर्ट मॅटर चालू आहे आणि आता रेग्युलर तारखा पण पडणार आहेत सोमवारपासून. तर पोटगीचा दावा बघू काय होतंय ते. आणि त्याने लय बोललेलं आहे, लेकरं माझे नाहीत, पुरीला घाण घाण. मी व्हिडिओ पण टाकला होता, आरवाच्या भाषेत शिवीगाळ केली म्हणून. पण त्याला सुट्टी नाही बरं का. सगळ्याला वाटतं हिनं सोडून दिलं, पण मी सहजासहजी सोडणार नाही का. माझा हक्क आहे तो. ह्यानी माझ्यासोबत लग्न केलं, माझ्या बापाकडून हुंडा घेतला आणि मला पण त्या लेकराला पण निष्पाप लेकरांनी काय केलंय, त्यांना सध्या सोडून दिलं. ह्याच्या पापाची सजा ही लेकरांना का देते मला सांगा तुम्ही. त्यामुळे मी शांत बसणार नाही. माझं सोडा, पण मी जिवंत आहे तोपर्यंत मी लढणार नाही. ते वाटतील ते करून लढणार, पण लढणार, भिडणार. आणि ह्या कुत्र्याला गांडीतली मी कधीच काढणार नाही. ह्याला बी दाखवून देते ना मी काय करते ते. हां, आज तुझ्या गांडीत दम नाही साधा. माझ्या दार एवढी इकडली वाट वलांडून यायची सुद्धा तुझ्या गांडीत दम नाही. तिथून भपके आणतोस तू फक्त. मला कॉल आला होता त्यामुळं माझा व्हिडिओ स्टॉप झालता बघा. आता मी लोकेशन चेंज केलंय, तिकडं गेलते आजीच्या घराकडे पेरू खायला. आता ही बघा, ही माझी मैना, हिच्यापाशी येऊन बसले मी. हिच्या माझा जीव काय राहिना झालाय. ही लय माझं गुणाचं वाघ आहे, त्यामुळे इथं बसा, ह्याच्यावर बसा, ह्याला असे चिमटे घ्या, ही काहीच करत नाही बघा. लय गुणाचं वाघ आहे माझं, हे का नाही. कशी डोळे झाकती बघा. हाय कर, रडायली बाई, डोळ्याला पाणी किती आलंय तुझ्या. हा, कस काय आलंय. माझे वाघ आहे. तर मी काय सांगत होते, तर त्याला वाटतंय मला मोकळं सोडलं, लोकांना बी वाटतंय मोकळं सोडलं. मी त्याला मोकळं सोडत नाही अजिबात. आता बघा थोडे दिवस. आणि मी तुम्हाला काय सांगत, त्याचा बायकोचा विषय सांगत होते. त्याची बायको दांडीला पिंडीन गांडीवर उतरंडी टाकून गेली बघा. हा एकटाच मुतडे पेत बसलाय आणि घरघडी म्हणून भावाचा संसार करतो. ह्याचं काय. आणि मला काय म्हणतो फोनवर, मी लय राजा माणूस आहे, मला काय लेकरा बाळाचा खर्च नाही, अगर कुणाचाच खर्च नाही, मला काय करायचे. म्हणजे नाही का, महागणा पुढं नाही माझ्या, मी निवांत मस्त जगतोय. सांगायचं ते लाज वाटत नाही त्याला. इतका तर भाड्या वाईट आहे. काय सांगू का, शिळीनं दात हाणला इथं, कचकीने धरला हात असा माझा. हातातनं मुंग्या निघाल्या, हात लागलाय दुखायला माझा. नुसता लक्ष हाताकडेच चाललंय. तर लय हात दुखतोय माझा, त्यामुळं मला व्हिडिओ कट झाला माझा. आणि मध्ये मध्येच कॉल येतात राव. हे कॉल एक लय त्रास देतात मला. एकतर कोणाला बोलू वाटत नाही. मी साधं व्हिडिओ सध्या असं जास्त काढीना झाले पहिल्यावानी बोलून. माझं डोकं दुखते जास्त बोललं की. हे शिळीनं उगाचे उगा हो का तोंडात हात धरून वाढलाय, नुसता हात दुखायला लागलाय माझा. काय केलंस काय गाव काम, लागली बघायला अजून थोबाड तोंडी. तर मित्रांनो, त्या माणसाला मी सोडणार नाही बघा. तिची बायको दुसरी बी पळून गेली. त्याला वाटलं होतं मी लय तीर मारलाय, पण त्याचा तीर काय बराबर नियम साधला नाही, त्याचा एकीकडे चुकला. ह्यानी जे आमच्या माझ्या लेकरा बाळाचा तळतळाट लागलाय त्याला. कारण त्यानं जे आम्हाला पोटगी भरली नाही, आम्हाला काही दिलं नाही, आम्हाला सांभाळलं नाही, तर त्या बाईनं हास्य वसूल करून गेली. आणि मी पण त्याला सोडणार नाही. अशा माणसाला अशी शिक्षा द्यावी ना, लय बेकार शिक्षा. मला वाटतंय कोर्ट काय करीत नाही, काहीच करत नाही. बघायलाय ना माझं तमाशा बघायलाय ती. बघू हालेत दिवस, थांब थोडं वाट बघू आगा. कोणावर अशी वेळ येऊ नये ना, असा खाटीक नवरा कोणाला भेटू नये, एवढीच देवाकडे प्रार्थना करीन मी शेवटपर्यंत. आणि लोकांना वाटते लय माझं चांगलं आहे, चांगले चांगले कपडे घातलेले सध्या लोकांना देखवत नाहीत माहिती का. नाव ठेवतात मला, असले कपडे घालते तसले. त्यांना वाटते माझं लय भारी, पण त्याच्या मागं काय संघर्ष आहे आणि ती कसं सगळं फेस करते ह्याचा कोणी विचार नाही करत. 2 लेकरं सांभाळते मी. आता लेकरं माझे हॉस्टेलला आहेत, चांगल्या शाळेमध्ये शिकतात, त्यामुळे लेकरं नाहीत. लेकरं असते तर मग कळलं असतं तुम्हाला. आणि सगळे म्हणतात की लेकरायला बघतीस का नाही. अरे मी आहे म्हणून तर माझे लेकरं आहेत. तुम्ही लोक 4 माझ्या लेकरांचा विचार करताय का, आम्हाला काय आणून देताय. आता मला जास्त बोलायचं नाही,
आणि बोलणार बी असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण आता मी जाते. ह्या शिळीनं केले आगाव काम, माझा हात चावली, नुसतं दुखायलाय हात. हे हो तिकडं, अजून काय करायचंय तुला? तेव का कशी करते ती, धडाका एक चापट.